कलंबोली संघाला शुभेच्छा देत आहेत आणि कोहली बांधवांचा इथे शुभ सन्मान सुरू आहे आमचे यशवंत ओवळेकर यांच्या शुभ हस्ते. पाहुण्यांची भरपूर मांदी आली आज. आपण बघितलं थोडी धावपळ नक्कीच असेल, परंतु मॅच सुरू करूया. तर सामना सुरू होते. पुन्हा एकदा भगव्या रंगाच्या टी शर्ट मध्ये परिधान करणारा कलंबोली संघ. क्षेत्ररक्षण सजवा. टाइम अलर्ट आहे पहा. आता तुम्ही 1 मिनिट तरी जास्त घेतला, तुमचा एक प्लेयर सर्कल मध्ये राहील. मग तुम्हाला एक प्लेयरनच बाहेर खेळावं लागेल. या स्पर्धेचा नियम कडक आहे. कडक नियमावली आहे आणि त्या नियमांचं तुम्हाला पालन करावंच लागेल. पेनल्टी असेल असे आयोजक सातत्याने सांगतायत. भगव्या रंगाच्या टी शर्ट मधला बेलपाडा 11 बेलपाडा संघ आपण पाहिलात या अगोदर खेळताना. बेलपाडा 11 बेलपाडा संघ करत दमछाक झाली होती मॅच जिंकण्याकरता, परंतु लास्ट मोमेंटला सनीलनं ठोकलेले ते 2 षटकार जीवन आता तर संजीवनी देणारे. चला मॅचला सुरुवात करूया. पहिल्या सत्राचा पुन्हा एकदा खेळ सुरू असेल. सलामीचा गोलंदाज येईल तुषार जळे. तुषार जळे गेम इज ऑन. पहिला ओव्हर पहिला बॉल साहिल साठी. हाफ ट्रॅकरचा बॉल हवेमध्ये खेळलाय, मिस टायमिंग झालाय आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरलाय साहिल खानावकर. रिपोर्टिंग करतायत अरविंदजी कडव ज्यांचा इथे आत्ताच शुभ सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा हा चेंडू अगदी शॉर्ट पिच होता. बॅकफुटला जाऊन खरं तर पंच करायचा होता, कव्हर ड्राईव्ह करायचा होता, परंतु अशा परिस्थितीमध्ये बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. डॉट बॉलची समाप्ती. तुषार जळे. कलंबोली शहर आपण पाहतोय. कालभैरव कलंबोली या नावानं हा उतरला संघ आणि इंटरकॉर्नी कलंबोली भरपूर मॅचेस होतात. तुम्ही जर पाहिला असाल, कारण कलंबोली गाव म्हटलं तर विजयजी खानावकर याच गावचे टेनिस क्रिकेटचे चाहते. इथे मात्र गुडगा खेळपट्टीवर टेकला आणि शांत असणारा हा खेळाडू, मागच्या 2 चेंडूवर बीट झालेला हा खेळाडू इथे मात्र ठोकतोय सरळ स्टेट ड्राईव्हचा षटकार. आणि तिथे आपण स्क्रीनवर बघितलं पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून क्षणचित्र टिपले. एका प्रेक्षकानं अक्षरशः झोपून झेल पेटला. अक्षरशः सीमा रेषेच्या लगत. हा मात्र हवेमध्ये खेळलाय. लॉब द बॉल. बॉल इज यस अगदी सीमा रेषे लगत. झेल होता, परंतु इथे अंपायर सिग्नल आपल्यापर्यंत करतील. काय असेल डिसिजन? यस डेफिनेटली 4 रन्स 4 धावा येत आहेत. हातातून झेल निसटला आणि तो देखील सीमारेषेच्या बाहेर गेला. काय बॅटिंग करतोय प्रथमेश खानावकर. 1 चौकार 1 षटकार. खानावकर हे नाव आल्यानंतर नक्कीच सातत्यानं आपण बघितलं तर अनेक खानावकर बंधूंचे आठवण होईल. आमचे सुजित खानावकर याच गावचे, दीपक फर्टिलायझर्स मध्ये कार्यरत असणारे आणि आज किरण खानावकर या मॅचचा आनंद घेतात. पुन्हा एकदा पलटवार करतोय. 1 षटकार 1 चौकार आलाय. त्यानंतर मात्र डॉट बॉल जातोय. नावडे टीमचा क्रिकेट ज्यानं उंचावला खरं तर नितीन कोहली असतील, अजय कोहली असेल, खरं तर अनेक नावडा टीम म्हटलं ना तर अनेकांची आठवण येईल. मेघनाथ असेल याच गावचे. खरं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नितीन कोहलीनं देखील आपल्या गावाचं नाव रोशन केलं. आणि तो नावडे गाव नावडे टीम मात्र मैदानावर खेळत असताना बॅटिंग करत असताना कलंबोली टीमच्या अगेन्स्ट हा चेंडू आडव्या बॅटने केला. शरीराचा वेध घेतला या बॉलनं अलॉंग द बॉडी.
नक्कीच कोणत्याही प्रकारची मिळत नाही धाव अशा परिस्थितीमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एक चौकार षटकार आला तरी देखील मात्र फक्त 10 धावा आल्या आहेत. 10 धावा धावफलकावर लागल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. ओव्हर तुषार जळेचं मात्र समाप्त झालंय. प्रथमेशनं 10 धावा काढल्या आहेत. कंचन पालकर आमचे केवाळीचे एक उत्कृष्ट गुणलेखक देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर मॅट्रिक्स ट्रॉफीला शुभेच्छा देताना अनेक मंडळी आज आपला TV ऑन करून थेट या स्पर्धेचा आनंद घेणारी सर्व मंडळी. मॅट्रिक्स ट्रॉफी 2023 सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर 10 आल्यात. आपण पाहू शकाल फलंदाज साहिल खणावकर गोल्डन डकचा शिकार झाला. लवकरात लवकर बाद झाला. त्यानंतर मात्र महेश म्हात्रे आणि प्रथमेश खणावकर ही जोडी मैदानावर खेळताना. नावडे गाव म्हटलं तर नक्कीच बालरामजी पाटील साहेब ज्यांचं आत्ताच शुभागमन झालं आणि त्यानंतर मात्र त्यांनी शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला आणि मार्गस्थ झाले. रुपेशजी मोहिते, सुजित मोकल आणि खरं तर यशवंतजी ओळेकर यांच्यावर असणारं हे प्रेम आपल्याला पाहायला मिळालं. अलॉंग द कार्पेट ड्राईव्हचा फटका. अगदी चेंडू जमिनीलगत दंदन करत गेला आणि त्या परिस्थितीमध्ये सिंगल मिळाली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 11. 11 धावा धावफलकावर लागले आहेत. पण पाहतो मॅचचा आनंद घेताना अनेक दिग्गज व्यक्तिमत्व, अनेक मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 2 ते 3 पावलांचा स्टार्ट. आडव्या बाटने केला तर प्रयत्न केलाय. खरं तर अनिल नाईकची गोलंदाजी तुम्ही बघितली ना तर 2 ते 3 पावलांचा स्टार्ट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बॉल डॉट जातोय. अनेक मंडळी सातत्यानं आपण पाहतोय या नक्कीच मॅचचा आनंद घेणार. आज नावडे टीम या परिसरामध्ये पहा नव्यानं खेळण्यासाठी आली आहे. रजनी स्पर्धा म्हटली ना तर नक्कीच प्रत्येक संघ इच्छुक असतो स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. हा चेंडू सरळ दिशेने केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र ब्लॅक स्क्रीनला टच होणार. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पार. 4 रन्स. बैलगाडा शर्यतींची देखील खूप आवड झाली आहे आपल्या या समाजामध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवर जाईल. 1 धाव सहज कंप्लीट झाली आहे. मिळते 1 धाव. 16 धावा धावफलकावर लागल्यात. नावडे संघ मैदानावर खेळतोय आणि या नावडे गावची ओळख म्हटली तर सामाजिक कार्य करते नवदीप शेठ पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत अमोल म्हात्रे सायनेट केबलचे ओनर्स नावडे गावचे या नावडे टीमला शुभेच्छा देताना. दोन्ही बाजूनी नक्कीच या मॅचचा आनंद घेताना ही सर्व मंडळी. हा चेंडू वाईडिश लॉंग ऑफ कडे खेळाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव धोकादायक ठरू शकते. गरज होती का ही धाव घेण्याचा हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि त्याचं उत्तर मिळालंय. फलंदाज झालाय बाद. महेश म्हात्रे बॅक टू द गाउट. चेंडू आल्या क्षणी उंचीचा आणि तेवढाच लांबीचा फटका. इट्स अ बिग 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 हिट. 6.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय सन्माननीय रुपेशजी पाटील साहेबांचे इथे आगमन झालंय. रुपेशजी पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, त्याचबरोबर एक यशस्वी स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि बैलगाडा शर्यतींचे एक विलक्षण प्रेमी अशी व्यक्तिमत्व रुपेशजी पाटील. मोस्ट वेलकम, सुस्वागतम मॅट्रिक्स ट्रॉफीमध्ये. रुपेशजी मोहिते यांचं हार्दिक हार्दिक रुपेशजी मोहिते यांच्याकडून रुपेशजी पाटील यांचं स्वागत. आणि त्याचबरोबर लिजेंड प्लेयर नरहरी कोहली, कोंबडबुजे टीमची ओळख म्हटली तर जुनी जाणगी करतेली ही ओळख आहे. नरहरी कोहली 40+ प्लेयर, खरं तर त्यांची मुलं देखील आता मैदानावर खेळताना पाहायला मिळत आहेत. आज त्यांचंही स्वागत करूया. ओव्हर थर्ड प्रभात मिस्टामिंग कॉट बिहाइंड द विकेट. झेल हातामध्ये पडला देखील होता, हातातून निसटला. पहा अंतिम क्षणाला हा झेल हातातून निसटला आणि तिथे मात्र नामी संधी मिळाली आहे. प्रभात अंबोले गोलंदाज आणि सूरज खाणावकरला मात्र एक संधी मिळाली आहे. एक धाव मिळते, संघाची धावसंख्या 1 न वाढली आहे, 24 धावा. प्रणय एकंदरीत आज संपूर्ण रात्रीमध्ये लो स्कोरचे मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला सामना झाला अगदी 33 धावा, नंतर मात्र मोठा हिट, अगदी आवाज झालाय मैदानाच्या बाजूनं, जसा फटका खेळला अगदी टाळ्यांचा आवाज. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स अ ग्रेट हिट. मॅट्रिक्स ट्रॉफी. आज गौतमी पाटील यांचं भरपूर खरं तर आपण बघितले शोज. पुन्हा एकदा अरे बाप रे बाप, घुटना टेक और ये बैट्समैन महेश का देख ग्रेट सिक्सर. महेश ज्याच्या बॅट मधून लगातार तिसरा षटकार, एकदा जोरदार टाळ्या. लगातार 3 षटकार ठोकलेत महेश म्हात्रेनं. व्हॉट अ बॅटिंग, फिविलियस बॅटिंग. चेंडू पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफ कडे जातोय, सिंगल मिळेल. एकेरी धावेनं आता हायस्कोर मात्र इथे लागला गेलाय, तो म्हणजेच नावडे टीमच्या नावावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावर. या स्पर्धेचा नियम तुम्हाला सांगेन मित्रांनो, ज्या टीमच्या नावावर हायस्कोर असेल, उच्चांक धावांचा असेल, त्या संघाला विजय दुसरा मिळेल. डायरेक्ट ऑफर, 1 विजयावर 1 विजय फ्री. जर तुमच्या धावसंख्या जास्त असतील, उच्चांक असेल तर. इथे मात्र धावसंख्या आजच्या रात्रीतली पाहायला मिळते सर्वाधिक 37 धावा. षटक सुरू आहे तिसरं प्रभात अंबोलीचं. कलंबोली शहरातला आपण विचार केला तर आज अनेक इंटर कॉलनी मॅचेस होतात आणि याच कलंबोली गावातील हा संघ. पुन्हा मिस्टामिंग झाला. जेलवर क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक पोहोचेल का? पोहोचला देखील आणि टिपलाय जेल. विकेट क्रमांक 4 मात्र सूरज खानावकर जाईल तंबूच्या आश्रयाला. चार गडी आपण पाहता अगदी माघारी परतलेत. आता मधल्या फळीची खेळी आपण पाहिलेत तर महेश म्हात्रे जो सलामीला आलेला फलंदाज, त्याला साथ देण्यासाठी नवीन बॅट्समन क्षितिज म्हात्रे आता दोन्ही ब्रदर्स या खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित. बालरामजी पाटील वहाळ हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा देताना त्यांचेही हार्दिक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम बालरामजी पाटील वहाळ, तुमचेही हार्दिक स्वागत. जावले टीम इथे दाखल होताना पंकज घरत आपलंही स्वागत असेल. इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करूया. लास्ट ओव्हर आहे, स्लॉग ओव्हरचं षटक. अगदी कणकेश्वर पोपेटाचं हे षटक लास्ट ओव्हर आणि त्यामध्ये डॉट बॉल जातोय.
पुन्हा एकदा अगदी खोलवर पद्धतीचा बॉल, कॅच ड्रॉप. झेल साधा सोपा सोडण्यात आला. स्ट्राईक देखील घेण्याचा प्रयत्न आणि बॅट्समॅन इज सेफ. पुन्हा एकदा खरं तर अक्षरशः चित्त्याच्या चपळाईने या 2 धावा कंप्लीट केल्यात. झेल तर सोडला, त्यानंतर मात्र 2 धावा मिळाल्या आहेत. महेश म्हात्रेला तुम्ही दिलेली नामी संधी. पुन्हा एकदा खूप खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कोलंबोली संघाचा जर विचार केला तर आतापर्यंत भरपूर झेल ड्रॉप झालेत त्यांचे, परंतु इथे महेश म्हात्रेला तुम्ही संधी दिलीत. आणि जोरदार अफिलियास लेग बिफोर द विकेट. चेंडू पॅडवर आदळला आणि महेश म्हात्रे ज्याच्या सोबत असणारा फलंदाज क्षितिजला मात्र माघारी परतवलंय. लेग बिफोर द विकेट. पंचांना पार करून चेंडू फुल्लर लेनचा बॉल. अगदी पंचिंग स्ट्रोक, परंतु इलिमिनेशन कमी, ताकद थोडी कमी पाहिली कारण फुलटॉस बॉल झपकन आला बॅटवर आणि कॉर्नरला टिपला गेलाय झेल. दुर्वेशला देखील इथे मात्र परतावं लागलं. आणि विजयाचं लक्ष असेल नावडे संघासमोर. अर्थातच कालभैरव कोलंबोली टीमनं ठेवलेलं इथे मात्र या गोलंदाजच्या जोरावर त्यांच्या समोर नावडे टीमसाठी आता ज्या पद्धतीनं फलंदाजी केली नावडे टीमनं 39 धावा, 40 धावांचं आव्हान. कोलंबोली संघ आता सज्ज होईल या 40 धावांसाठी. लगेच टॉस करूया आपण. निलेश स्मृती जावळे आणि अजनबी स्पोर्ट्स ओवले. चला, जावळे आणि ओवळे हे यमक जुळणारे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. तर दोन्ही टीम्सना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचंय, कारण पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिला सत्र समाप्त झालाय आणि जावळे आणि ओवळे, निलेश स्मृती जावळे विरुद्ध अजनबी ओवळे हा आपण अगदी आजच्या रात्रीतला 4था सामना पाहणार आहोत. दोन्ही टीम्सना पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण सूचना आणि या ठिकाणी विनंती असेल की आपण टॉससाठी यावं. 4 षटक
आणि विजयासाठी लक्ष्य आहे 40 धावांचं, म्हणजे 10.0च्या सरासरीने हे आव्हान पार करायचं आहे. परंतु या मैदानावर आपण पाहिलं बिग फाईट्स, गोलंदाज देखील चांगली कामगिरी करतायत. कोण कोणावर या ठिकाणी मात्र मात करेल, कसा राहील हा रणसंग्राम टेनिस क्रिकेटचा उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत मच्छिंद्र पाटील यांच्या आवाजातून. तत्पूर्वी मात्र टॉस करण्यासाठी रुपेशजी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, यस रोनाल्डो बैलाचे मालक आदरणीय सन्माननीय रुपेशजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. आज मच्छिंद्र पाटील सर, किती बैल मैदानात अर्थात या आखाड्यात येत आहेत, फाटी लावली जाते, मथुर, महबूब, बकासूर, इथे मात्र रोनाल्डो बैलाचे मालक आदरणीय सन्माननीय रुपेशजी पाटील. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा बैलगाडा शर्यती म्हटलं तर रोनाल्डो बैलाचे मालक. अगदी बघितलं ना तर बैलाचा गोठा या उलवा नोट शर्यतीमध्ये बरोबर त्यांनी अगदी बैलासाठी खूप चांगला गोठा त्यांनी तयार केलाय. आणि लवकरच ओवला मैदानावर रुपेश सर फाटी लागणार आहे, रोनाल्डो बैल उतरणार आपला, यातील मात्र शंका नाही. टॉस केला जाईल. चला या टॉससाठी जावळे आणि ओवळे, प्रमोद घरत यांचा संघ असेल तर जावळे टीम, प्रसाद घरत, दोन घरात दोन चावळे ओवळे, यमक जुळणार हे संघ आता आपल्या समोर भेटतील. चला टॉससाठी या लवकर. आयोजक सातत्यानं तुम्हाला विनंती करतायत. नक्कीच आपण ओले टीमचा संघ नाही की ते विद्याधर मात्र आलेला आहे. ओले टीम दाखल झाले. संघ नाही पंकज तर दिसला होता मैदानावर. चला या लवकर, मॅच थांबली गेली पहा पहिला सत्र, त्यानंतर मध्येच आपल्याला टॉस उडवता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला सातत्यानं विनंती केली जाते. विषय निघाला होता रोनाल्डो बैलाचे मालक आदरणीय सन्माननीय रुपेशजी पाटील साहेब. मच्छिंद्र सर, आज बैलगाडा शर्यतीला देखील क्रेज भरपूर आली आहे. सोन्या बैल 50-50, जयेश सरांचा अर्थातच सोन्या बैल, अर्थातच माथुर बैल तुम्हाला राहुल बाईचा पाहिला असेल, आणि बकासूर सचिन घरत यांचा बैल पाहिला असेल, बादल बैल पाहिला असेल पंढरीशेठ फडके यांचा, महबूब बैल बघला असेल दीपक पाटील चिरले यांचा. किती बैलांचे मालक आहेत. अजगर बैल देखील आहे आमच्या ओले गावात. आदरणीय प्रमोदजी कडू यांना विनंती असेल की आपण यावं. ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत प्रमोदजी कडू, आणि त्यानंतर मी कर्णधारालाही विनंती करतोय की टॉससाठी यायचं आहे. आणि प्रमोद कडू देखील बैलगाडा शर्यतींचे शौकीन आहेत, त्यांचाही बैल आहे. साई बैलचे मालक प्रमोद कडू. इथे बैलगाडा शर्यती सुरू आहेत असं वाटतं मला मच्छिंद्र सर. साई बैलाचे मालक प्रमोद कडू आलेले आहेत, तर मी त्यांचं लगेच स्वागत करण्यासाठी विनंती करतोय आमच्या आयोजक कमिटीला की आपण प्रमोद कडू, निलेश स्मृती जावळे टीमचे उत्कृष्ट खेळाडू आणि साई बैलाचे मालक. मी प्रमोद कडू यांना आखाड्यात बघितलं होतं, बैलाला घेऊन असं. आज बॅट आणि बॉल कमी, परंतु बैलाचा जास्त कासरा त्यांच्या हातामध्ये असतो. आणि रुपेशजी मोहिते आणि सुजित मोकल यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे होत असताना पाहतोय. चला, मॅच टॉस मात्र अजून होत नाही, परंतु मॅचला सुरुवात होते. ऐकूया पुन्हा एकदा आमचे मार्गदर्शक, साथी समालोचक, उत्कृष्ट समालोचक, ज्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव गाजवलंय, मच्छिंद्रजी पाटील सर. बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पर रिवाल सर चलेंगे मैदान की पर पहले गेंद पर शानदार चौका. ये शानदार शुरुआत. बॉक्स जीत के लिए 40 का लक्ष्य मैदान के ऊपर. सिक्योरिटी से चलते ठंड में चलता मुकाबला. आज के प्रतियोगिता का पहले दौर का तीसरा मुकाबला. नावडे टीम ने 39 रन बनाए 5 विकेट के नुकसान के ऊपर. मैत्री मिलियन स्पोर्ट धाकटीजुई के सामने 40 रन का लक्ष्य. नावडे टीम जब भी हमारे सामने नाम आता है तब हमें याद आती है तलोजा नाइट टूर्नामेंट की. हर साल तलोजा नाइट टूर्नामेंट में इस नावडे टीम ने हमेशा शानदार प्रदर्शन किया. ग्रेट डिलीवरी, गेंद को यहाँ पर डाउन द लाइन खेलने की चाहत रखी थी. गेंद निचले हिस्से में रहे, यहाँ पर कोई मौका नहीं बल्लेबाज के पास रन बनाने का. डॉट की समाती. पहले गेंद का चौका आया, उसके बाद गेंदबाज ने शानदार वापसी की. साहिल खाना पर वापसी करते हुए एक नौजवान खिलाड़ी है, जोशीले खिलाड़ी है, जोश उनके अंदर, जुनून उनके अंदर है. वो जुनून की बदौलत यहाँ पर गेंदबाज करते हुए पहले गेंद पर चौका, उसके बाद डॉट डिलीवरी.
यस, ड्राइव किया गेंद को, खिलाड़ी वापर बैक, बॉलर बैक ड्राइव, डॉट गेंद की समाप्ति। 17 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी से अनुरोध है अंपायर उनसे तब्दीश करना, उन्होंने टी शर्ट क्यों चेंज की है यह बताया है जो करता हो क्या नहीं, ये भी बात आपको बतानी होगी इस ओवर के बाद। अंपायर उनसे बात करना है आपको या कप्तान से। एक मिनट अंपायर, तब्दीश की जाएगी यहाँ पर। यस, खेल को जारी किया जाए, उन्होंने बताया और बताया कि उन्होंने चेंज किए, कोई बात नहीं है, मुकाबले को आगे बढ़ाएंगे। इस बीच ये गेंद, ओ ग्रेट डिलीवरी विद ग्रेट लेंथ एंड लाइन, बहुत ही शानदार पीस ऑफ बॉलिंग प्रदर्शन करते हुए गेंदबाज अपने शोल्डर का इस्तेमाल करते हुए, क्रीज का इस्तेमाल करते हुए, क्रीज का कोने का शानदार इस्तेमाल करते हुए, फॉलो थ्रू में खुद को संभालते हुए, तेज गेंदबाज करते हुए और गेंद निकल चुके यहाँ पर, छूमंतर हो चुके, बहुत ही ज्यादा गेंदबाज का इस्तेमाल करते हुए, पेस ज्यादा इस्तेमाल करते हुए गेंदबाज में डॉट की समाप्ति। दोनों बल्लेबाज के बीच में बातचीत, डॉट होने के बाद जब चौका लगा तब बातचीत नहीं हुई, लेकिन जब डॉट हुए तो बातचीत हुई थी मैदान के अंदर। अंतिम गेंद इस ओवर की शानदार गेंदबाजी, ग्रेट बॉलिंग, स्ट्रॉन्ग अपील, पोलाइट अपील की गया पर, इसके बाद ऐसा लगे कि स्ट्रॉन्ग अपील है लेकिन पोलाइट अंपायर अपील के यहाँ पर ओवर का समापन। पहले गेंद पर चौका, उसके बाद डॉट गेंदों का सिलसिला और लगातार गेंदी हुई डॉट 4, पहले 2 गेंद में 5 रन, उसके बाद डॉट गेंद का सिलसिला, ओवर का समापन। जीत के लिए आप समीकरण बनेगा 35 रन की आवश्यकता। बड़ी जोवलेकर, सुजीत जी मोकल, रुपेश जी मोहिते, 40+ मॉर्निंग ग्रुप, सीके बिल्डर चेतन खारकर, नंदाई माता सांस्कृतिक कलाक्रीडा मंडल तरगर व ग्रामस्थ मंडल तरगर आयोजित स्पर्धा, ये प्रतियोगिता हम देख पा रहे हैं। स्वर्गवासी संध्या रुपेश मोहिते और स्वर्गवासी शैलेश नामदेव मोकल, इनकी यादों को ताजा करने वाली ट्रॉफी, मैट्रिक्स ट्रॉफी 2023 और 24 का ये शानदार यादगार सफर। ये रंगीन रात, आज चांद भी नजर नहीं आ रहा है, खूबसूरत अलम और लंबी 9:33 आज के प्रतियोगिता का पहले दौर का ये तीसरा मुकाबला। मजा आएगा दोस्तों, आज 10 टीमें किस्मत आजमाएगी। इसके बाद होगा मुकाबला जावले वर्सेस ओले, उसके बाद होगा ओडाफोल वाल वर्सेस भीमाशंकर ग्रुप वीआरसीसी गणेशपुरी, यानी एक और शानदार मुकाबला। टीम का स्कोर 5 रन, पहले गेंद पर चौका, उसके बाद सिंगल, उसके बाद 4 गेंदे डॉट। ऐसा लगा पहले गेंद पर चौका लगा कि मुकाबला काफी बढ़िया होगा, लेकिन मुकाबले का दौर बदल चुका है। गेंदबाज में शानदार वापसी की साहिल खानावकर ने, नए गेंदबाज वरद खानावकर, यानी नावड़ा गांव में हम खानावकर परिवार को देखते हैं। प्रशांत खानावकर जिन्होंने क्रिकेट को हमेशा जिंदा रखा, उन्होंने कई खिलाड़ी उनके मार्गदर्शन में हमने देखे, नावड़ा गांव से उभरते हुए सितारे। स्ट्राइकर बल्लेबाज जीवी कांबोटे के बल्लेबाज मैदान पर ऑन साइड में खेलने के चाहत रखे थे, टॉप एज लगा, पहुंच चुके बापर खिलाड़ी, लेकिन वहां ओ माय गॉड क्या हो चुका मैदान के ऊपर। साहिल आए थे गेंद के ऊपर, जिन्हें पहला ओवर शानदार रहा उनका, और लेकिन तकरीबन 14-17 कदमों का फासला तय किया था। जजमेंट अच्छा था, कैच लेना चाहिए था, लेकिन आखिरकार कैच को नहीं लपक पाए। नतीजा आपके सामने 2 रनों का इजाफा होता हुआ टीम का स्कोर पहुंचता हुआ 7 पर। पहले ओवर में 5 रन, इस ओवर में पहले गेंद पर 2 रन, टीम का स्कोर पहुंचता हुआ 7 पर। लवली ड्राइव, लेफ्ट ड्राइव, खिलाड़ी वहां पर मौजूद, लॉन्ग ऑन के ऊपर बैकअप देते हुए, लेकिन वहां पर भी फील्ड की रचना थोड़ी सी खराब नजर आई। महेश मात्रे थे वहां पर और यहां से मिलेगा 2 रन का इजाफा होता हुआ। महेश मात्रे तैयार नहीं थे पहले से, गेंद का इंतजार किया उन्होंने, लेकिन जब गेंद का इंतजार किया तो बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए और पिछले 5-6 गेंदों में 5 रन और पिछले 2 गेंदों में 4 रन। टीम का स्कोर 1 डिजिट में आता हुआ 9 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। पटकी हुई गेंद का पीछा किया, ये अपील अंपायर को बिल्कुल गुमराह करने की कोशिश की थी साहिल की ओर से, लेकिन साहिल जानते रहे कि अंपायर के पास लंबा तजुर्बा है, जितने अपनी उम्र है उतने उन्होंने अंपायरगिरी की है, और यही बताते हुए अंपायर 1 रन का इजाफा होता बा। अपील करना आपका हक है, आप कितनी भी अपील कर सकते हो, इट्स अ पार्ट ऑफ क्रिकेट, इट्स अ स्ट्रैटेजी ऑफ क्रिकेट। 1 रन का इजाफा, 10 रन टीम का स्कोर। ओ क्लीन बॉल, लेग ग्लास करने की तमन्ना थी, इस बार बिल्कुल उखड़ दिया बेस को। एक को पहला विकेट का नुकसान, 10 के ऊपर ये करा सदमा, पहला सदमा। मैं कहूंगा इस
पैर को यानी कि पहली जोड़ी को ब्रेक करने का प्रयास किया, ब्रेक थ्रू विकेट प्राप्त किया। यहाँ पर 10 के ऊपर पहला सदमा पहुंचता हुआ, 40 का लक्ष्य मैदान के ऊपर। धुंधली रोशनी से निकलता हुआ आयोजन, दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम, ठंड यहाँ पर गिरती हुई, शबनम गिरती हुई, आसमान साफ सुथरा, चांद नजर नहीं आ रहा है, बारिश की कोई संभावना नहीं है। काफी रंगीन और शानदार माहौल, और इस माहौल में चलती हुई प्रतियोगिता मैट्रिक्स ट्रॉफी 2023-24 का ये यादगार सफर। नए बल्लेबाज मैदान प्रस्थान करते हुए प्रभात अंबोरे यहाँ पर इनेट नंबर 3 पर आते हुए। दागटी जुए के एक और नामी बल्लेबाज मैदान के ऊपर, माफ कीजिए कलम्बोली। और ये देखिए बढ़िया शॉट जैसे आई मैदान के ऊपर, बल्ले का फेस खोला उन्होंने, गेंद सीमा पार, शानदार छक्का। बचना है हसी। पवार भी इस मैच का लुत्फ उठा रहे। स्वागत है अमर विजय शेठ खानावकर, कलम्बोली के रॉयल मैन जिन्हें कहा जाता है, वो भी इस मैच का लुत्फ उठा रहे। स्वागत है आपका भी रॉयल मैन। टीम का स्कोर 6 से आगे बढ़ता हुआ, टीम का स्कोर 16 पर पहुंचता हुआ। आप जीत के लिए 40 का लक्ष्य बनाना है और टीम का स्कोर 16 रन। पटकी भी गेंद थी, क्लास टाइमिंग, सुपर टाइमिंग, गेंद सीमा पर 4 रन, छूमंतर, कोई मौका नहीं खिलाड़ी के पास। एक और बड़ा हिट, 4 रन। डीजे जबरदस्त बल्लेबाजी, प्रशांत जैसे मैदान पर है, आंधी तूफान के साथ मैदान पर है और तबाही मचा दी मैदान के ऊपर। लाजवाब पारी, टैप किया गेंद को, संयम भी बरतना जानते हैं, जितने उन्होंने खूंखार बल्लेबाज की उतना संयम भी बर का, यह है अच्छी खिलाड़ी की विशेषता। हमेशा महान खिलाड़ी महान खेलते, स्ट्राइक को अपने खेल में रखना चाह। और का वह समापन, पहले ओवर में मिले 5 रन, ये ओवर थोड़ा सा महंगा रहा, गेंदें अच्छी थी लेकिन शॉट को बनाया गया, और इस ओवर में रन मिले कुल मिलाकर 16 रन। टीम का स्कोर 21, जीत के लिए 12 गेंदे, अब 19 रन की आवश्यकता। कलम्बोली बनाव नावड़ा के बीच में, ये गांव बिल्कुल आपस में है, उनके बीच में दूरी तकरीबन 2 किलोमीटर की है, और 2 किलोमीटर के यहाँ पर दूरी में ये गांव रहते हैं। कलम्बोली और नावड़ा के बीच में चलता हुआ शानदार मुकाबला, मजा आएगा खेल का। मैंने पहले भी जिक्र किया था, रिवाल्सर नावड़े टीम का जब भी नाम हमारे जुबान पर आता है, हमें याद आती है तलोजा की नाइट टूर्नामेंट। हालांकि वहां पर मैदान बचा नहीं है, नहीं तो तलोजा की टूर्नामेंट जो कभी इतनी बड़ी टूर्नामेंट हमने कहीं नहीं देखी। 12 गेंदे समीकरण बनेगा, अब समीकरण बनेगा 19 रन की आवश्यकता। शानदार मुकाबला। चला, जावळे संघाचे सर्व प्लेयर्स अगदी डाव्या बाजूला तुम्ही येऊन राहा, सर्व इकडे तिकडे विखुरलेत। जावळे संघाचे सर्व खेळाडूंना विनंती आहे, अगदी स्टेजच्या खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन थांबायचंय। नेवर की शुरुआत, गेंदबाजी में परिवर्तन, कट कर दिया इस गेंद को खिलाड़ी पर मौजूद पॉइंट के ऊपर, लेकिन यहां से रन की गुंजाइश समाप्त हो चुकी है। समीकरण तब्दील होगा, 12 गेंदे 19 की आवश्यकता थी, अब समीकरण बनेगा 11 गेंदे, अब 19 की आवश्यकता। हर एक मुकाबले रिवाल से आज फाइट हो रहे हैं, कल हर एक मुकाबले एक तरफे हुए, लेकिन आज हर एक मुकाबले फाइट होते नजर आ रहे मैदान के ऊपर। पटकी भी गेंद थी, शानदार रिवास, और ये गेंद सीमा पार, और अंपायर का इशारा, 6 रन। हॅलो, नक्कीच अजनबी ओलीस संघाचे उत्कृष्ट खेळाडू अर्थातच सतीश म्हात्रे यांना ही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं, कारण या आयोजक कमिटीच्या वतीनं सतीश म्हात्रे यांना आग्रहाचं आमंत्रण आहे। एक चांगले आपले नातेवाईक प्लस मॅट्रिक्स ट्रॉफी म्हटली तर अक्षय म्हात्रे आणि सर्व आयोजक टीमच्या वतीनं सतीश म्हात्रे यांना एक प्रेमाचं आमंत्रण असेल की आपण व्यासपीठावर यावं। लाजवाब बल्लेबाजी प्रभात की, पटके भी गेंद थी, यहाँ पर दिशा दी गेंद को बिल्कुल क्लियर किया, यहाँ पर डीप कवर रीजन में, और एक और शानदार चौका। एक बार जोरदार तालियां प्रशांत अंबर के लिए, लाजवाब पारी, जैसे मैदान पर तूफान मचाया और मुकाबले को बिल्कुल सटीक किया, और ये मुकाबला आसान सा बना दिया। आप समीकरण बनेगा 9 गेंदे और महज 9 रन की आवश्यकता। आसान सा मुकाबला। जब मैदान पर आए प्रशांत तो दबाव था बल्लेबाज के ऊपर, प्रभात जब मैदान पर आए तो दबाव था उनके ऊपर, और इस दबाव को हटाने का काम किया इस प्रभात ने। शानदार बल्लेबाजी, एक और रिवर्स का जरिया, और अपनाते हुए गेंद सीमा पर 4 रन, कोई मौका नहीं है,
एक और लाजवाब पारी। कल जैसे कि खिलाड़ी ने हमें प्रभावित किया था उसी अंदाज में बल्लेबाजी मैदान के ऊपर, और यहां से 4 रन। जयदीप मात्री ने कल हमें प्रभावित किया था, क्या रिवर्स के छक्के लगाए थे, आंखों को भाने वाले, दिल को लुभाने वाले वो छक्के थे, और ऐसी बल्लेबाजी देखने का मचलते रहते हैं। 8 गेंदे 5 रन, आसान सा मुकाबला। रिवर्स के गुस्ताखी तीसरी मर्तबा, लेकिन इस बार नाकाम रहे। गेंदबाज के मुंह से आवाज आ रही है, यानी कि जब रिलीज ऑफ डिलीवरी गेंद को डिलीवर करते हैं तब कितनी ताकत का इस्तेमाल करते हैं। अभी भी मैच में दम है, अभी भी मैच मुकाबला ऑन है। 7 गेंदे 5 रन की आवश्यकता। ये गेंद के ऊपर निर्भर होगा मुकाबले का यहां पर फैसला, ये गेंद किस प्रकार होगी। फुल टॉस गेंद, जेंटल टच किया इस गेंद को, लेकिन यहां से मिलेगा 1 रन का इजाफा। गेंद जा रही है सिरी मिडॉन के ऊपर, स्वयं यहां पर कप्तान विकेट कीपर गेंद को दास्तान में लेते हुए अंपायर का इशारा और समाप्ति का 22 का इशारा अंपायर की ओर से, और समाप्ति का ऐलान, और समीकरण बनेगा 6 गेंदे 4 रन की आवश्यकता। समीकरण था 12-19, उसके बाद 11-19, उसके बाद 10-13, उसके बाद 9-9, 8-5, 7-5, अब समीकरण बचा है 6 गेंदे 4 रन। नावरा टीम बड़ी टीम, कलमबुरी टीम बड़े पैमाने पर बड़ी खिलाड़ी, बड़ी टीम मानी जाती है। ये दोनों टीमें आपस में कई मर्तबा टकराव करती है आपस में, इसके लिए खामियां और खूबियां से भली भांति वाकिफ है ये दोनों टीमें एक दूसरे के साथ, तो मुकाबला काफी बड़ा होगा और ये मुकाबला शानदार समापन करेगा। 6 गेंदे 4 रन की आवश्यकता। 5 गेंदे कितने रन बचेंगे ये भी सवाल पूछा जाएगा मैदान पर। मजा आएगा प्रतियोगिता का, आज सभी मुकाबले अच्छे हो रहे हैं। तर नक्कीच मी विनंती करतोय मच्छिंद्र सर, प्रसाद घरत यांना, एक उत्कृष्ट खेळाडू जावळे संघाचा आज ओवळे मैदानावर मालिकावीर ज्यानं पटकावली, प्रसाद घरत आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। आयोजन कमिटीच्या वतीनं प्रसाद घरत यांना अग्रास आमंत्रण की आपण व्यासपीठावर या। नए गेंदबाज साई मैदान के ऊपर आते हुए, साई गेंदबाजी में आते हुए, जीत के लिए 6 गेंदे 4 रन की आवश्यकता। पटकी भी गेंद थी, कट कर दिया इस गेंद को, और गेंद सीमा पर, कोई मौका नहीं, शानदार यहां पर जीत हासिल की। 5 गेंदे शेष रखकर कलमबुरी टीम की शानदार जीत। नावड़ा टीम को मिली शिकस्त, हार्ड लक नावड़ा टीम बट गुड फाइट। लेकिन बल्लेबाज की तारीफ करूंगा तीसरे नंबर के पायदान पर आए हुए जिन्होंने तहलका मचा दिया मैदान के ऊपर, प्रभात अंबोरे ने क्या तहलका मचा, और लाजवाब पारी के लिए उन्होंने अपने टीम के लिए 10 गेंद में 29 रन की धुआंधार नॉट आउट पारी, और वो होंगे मैन ऑफ द मैच के हकदार। थँक्यू मच्छिंद्र सर, आपण रुपेशजी मोहिते यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होताना पाहतोय। प्रसाद घरत जावळे आज ओवळा मैदानावर मालिका वीर ज्यानं पटकावली, आज मात्र या व्यासपीठावर पाहुण्यांच्या भूमिकेत त्यांचं इथे शुभ सन्मान। प्रसाद घरत